संदर्भात आमचं महायुतीचं सरकार आहे. भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपने त्याची नोंद घेतली पाहिजे. राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदे साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे. याबद्दल मला काही माहिती नाहीये, कारण मी आज सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आत्ताच तुमच्या पुढे आलो. बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. परंतु मी याच विचाराचा आहे, कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा, एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे. जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे. आणि प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये. आणि संविधानाने आणि घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना समाजामध्ये सलोखा राहील आणि वातावरण चांगलं राहील त्याबद्दलचाच प्रयत्न हा सर्वांनी करायचा. मला त्याच्याबद्धलच माहिती नाही. मी उद्याच्या संध्याकाळी ते आलेत किंवा उद्या आल्यानंतर त्यांना विचारेन, कारण त्यांनीच एकदम गौप्यस्फोट केला तर त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे, काय त्यांची अधिकची माहिती ते मिळते. मंत्र्यांना गाड्या घेण्यासाठी 12 लाखापासून 30 लाखापर्यंत उभ्या काही आपल्याला माहिती नाही. कुठल्याही बातम्या आपण पसरवता. आज सर आमचे एसपी, कलेक्टर, सीओ हे त्या भागामध्ये सरकारचं प्रतिनिधित्व करत असतात. झालंय काय की मागे एकदा असंच एक सरकार असताना गाड्या योग्य कंडिशनच्या नव्हत्या आणि म्हणून ऍक्सिडेंट झाला. आता अनेक प्रकारच्या गाड्या मार्केटमध्ये. गाडीची किंमत किती ठेवली हो? 12 लाख. मिनिमम 12 लाखच आहे ना. 12 लाखात 4 चाकी गाडी आपल्या ग्रामीण भागात चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत असताना, दुर्गम भाग असतो, डोंगरी भाग असतो, आदिवासी भाग असतो, तुम्ही बघता अतिवृष्टी होते, कधी पूर येतो, कधी त्या ठिकाणी ती गाडी पण गेली पाहिजे. उद्याच्याला एक अशी गाडी दिली आणि ती गाडी त्या पाण्यात किंवा त्या रस्त्याने गेली नाही, काय देऊन काय गाड्या दिल्यात, पुन्हा त्याही बाजूने तुम्ही बोलणार. आणि 12 लाख ही किंमत फार विचारपूर्वक आपण दिलेली आहे. साधारण बलेरो म्हणून जी कंपनी आहे म्हणजे महिंद्राची, त्या पद्धतीच्या गाड्या. कारण आम्ही सरकारने जाणीवपूर्वक निर्णय घेतला. महायुतीचं सरकार देवेंद्रजी, एकनाथरावजी, मी आणि आमचे सगळं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी चालवत असताना विशेषतः रेव्हेन्यू विभाग, महत्वाचा म्हणजे आमचा पोलीस विभाग, रेव्हेन्यू विभाग, जिल्हा परिषद या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तहसीलदार, प्रांत, बीडीओ, आमचे डीवायएसपी, आमचे पीआय, आमचे ऍडिशनल एसपी, तुमचे सीपी, त्या सगळ्यांना, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी, या सगळ्यांना तशा पद्धतीनं आपण काही सूत्र करून दिलेलं आहे. आणि ते 12 लाखापासून माझ्या माहितीप्रमाणे 30 लाखापर्यंत आहे. ही वस्तुस्थिती खरी. राहुल गांधीने प्रेस कॉन्फ्रेंस केली आहे. मुंबईचा महापौर मुंबईचे
सत्ता आली तर पुढे मुंबईचा महापौर मुस्लिम होईल असं भाजप मुंबई अमित साठवण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेतृत्वानी किंवा त्यांच्या प्रमुखांनी किंवा त्यांच्या